घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आज काय भांडणं लावले त्या ऐश्वर्याने, बाप रे बाप. त्यातनं नाना कसे रोमॅन्टिक झाले ते बघत राहा. तर सर्वप्रथम आपण बघतोय ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला खूप डिवचत असतात. आता ही जानकी म्हणते, फारच वाईट झालं ग ऐश्वर्या तुझ्यासोबत. आणि जानकीने तिच्या पदराशी 2 रुपये ते बांधलेले असतात आणि आता ती ते 2 रुपयाच्या नाण्याची आठवण ऐश्वर्याला करून देते आणि म्हणते, काय ग त्या दिवशी गाडी पुसताना 2 रुपये दिलेस ना मला, हे घे ऐश्वर्या, हे 2 रुपयाचं नाणं. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू, असं म्हणत या जानकीने त्या ऐश्वर्याला ते दिलंय. आता जानकी म्हणते, ऐश्वर्या हे नाणं तुझ्यासारखं खोटारडं नाहीये, हे खरंय, अगदी माझ्यासारखं. असं म्हटल्यानंतर या ऐश्वर्याला कसा राग आलाय बघा. ती पडलीये पांढरी आणि सयाजीराव सुद्धा. आता या जानकीने ते 2 रुपये ऐश्वर्याच्या हातात टेकवत तिला सांगितलं की या 2 रुपयाचा फरक कायम लक्षात ठेव ऐश्वर्या. आता हा ऋषिकेश म्हणतो, चल जानकी, दरवर्षी कमिटी विजेत्यांसोबत फोटो काढते, आपण पण फोटो काढूयात. प्रत्येक वर्षी मी सुमित्रा एंटरप्राइजेस सोबत होतो, आता या वर्षी मी जानकी एंटरप्राइजेस सोबत आहे. म्हणजे आता थोडक्यात ऋषिकेशने ऐश्वर्याला दाखवून दिलं की दरवर्षी टेंडर मीच जिंकतो. पण प्रेक्षकांनो काय झालंय माहितीये का, म्हणजे ही ऐश्वर्या यांच्यासोबत कशी वागली तर चालते, पण यांनी जर तिला प्रतिउत्तर दिलं जानकी आणि ऋषिकेशनी, मग मात्र हिला मिरच्या झोंबतात. तसंच आता काहीतरी झालंय. जानकी म्हणते, ऋषिकेश, नवीन वर्षाची सुरुवात चांगलीच झाली आणि चॅलेंजची सुद्धा. आठवतं ना ऐश्वर्या, काय म्हटले होते मी तुला. आता ऐश्वर्याला चॅलेंजचं आठवण करून देते जानकी की ज्या घरातून तू मला माझ्या पती आणि मुलीसहित बाहेर काढलंय ना, त्याच घरात वाजत गाजत नाही ना आले मी, तर नावाची जानकी नाहीये. जानकी ऐश्वर्याला म्हणते, दिवस मोजायला सुरुवात कर ऐश्वर्या. जसे इथे ढोल तासे वाजताय ना, यापेक्षाही जास्त आवाज असेल जेव्हा मी रणदिव्यांच्या घरात प्रवेश करेल. आता गावकरी म्हणतात, चला ऋषिकेश दादा आपण फोटो काढूयात. आता सगळेजण फोटो काढायसाठी तिथे सज्ज झालेत. मुद्दाम गावकरी सयाजीरावांना डिवचत म्हणतात, ओ सयाजीराव फोटो काढा ना आमचा. पण आता सयाजीराव आणि ऐश्वर्या असे अपमानित होऊन तिथून निघून जातात. पण आता इकडे बघा नानाचं आणि सुमित्राबाईंचं काय चाललंय. सुमित्राबाई नानांना म्हणत असतात, लवकर आवरा तुम्ही, माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय मला. आता नाना त्यांना खाणाखुणा करून सांगत असतात की मला माहितीये तुझी मैत्रीण कोण आहे ते. मग आता सुमित्राबाई म्हणतात, तुम्हाला माहितीये का माझी मैत्रीण कोण आहे. मग नाना असं छोटी मुलगी आहे असं करून खुणवतात. सुमित्राबाई म्हणतात, बरोबर ओवी, आपल्या दरवाजासमोर रांगोळी काढणार आपलं पाखरू येते, मी तिलाच भेटायला चालले. आता नाना फ्लाइंग किस देतात बरं का. सुमित्राबाईंना वेगळे सिग्नल वाटलेत ते. आता त्या म्हणतात, अगो बाई काहीतरीच, काय कोणी बघितलं तर. नाना म्हणतात, आता काहीतरी व्या करून पुन्हा फ्लाइंग किस देतात ते. आणि मग सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई माझ्यासाठी नव्हतं का, होवीसाठी होतं. हे बिचारे नाना मरणासन्न अवस्थेत, त्यांनी यांना काय आठवतंय प्रेक्षकांनो. मला फार हसू आलं बाई आज. असो काय डायलॉग घेतील काही सांगता येत नाही. आता सुमित्राबाई असं म्हणून बाहेर निघाल्यात. आता त्या शरयूबाई आल्यात तिथे. आपण सुमित्राबाईंना कळलं बरं का की ती पापी ओवीसाठी होती म्हणून. आता त्या शरयूला बघून म्हणतात, अगं बाई तू पुन्हा आलीस शरू, अगं एवढे पैसे नाहीये बाई माझ्याकडे, कशाला आलीस पैसे मागायला. बिचारी शरयू याच्यासाठी पैसे मागू नये कधी मायरी, तिचा अपमान झाला ना. आता ती शरयू म्हणते, ए आई काय ग, पैसे मागायला नाही आले मी, सारंग आणि ऐश्वर्या कुठे आहेत. आता त्या म्हणतात, बाई मला काय माहिती, ते गेले असतील त्या ऑप्शनला, काय झालं पण तुला काय टेन्शन आलंय शरू. आता ती शरू मनातल्या मनात बोलते, खूप काही झालंय आई, ऐश्वर्याचं ऐकून मी जानकी बहिणीला आणि दादाला फसवायला निघाले होते. ती शरू मनातल्या मनात बोलते. पण आता ती त्या सुमित्रा म्हणतात, अगं काय झालं बाई तुझ्याशी बोलते मी. मग ती शरू म्हणते, खूप मोठी चूक घडली आहे ग माझ्या हातून. आता त्या सुमित्राबाई घाबरतात आणि म्हणतात, अगं बाई कसली चूक. आता ऐश्वर्या आली आहे बरं का घरी. ऐश्वर्या म्हणते, मी सांगते ना आई कसली चूक झालीये ते. शरू ऐश्वर्याकडे बघतच राहते. ऐश्वर्याच डबल ढोलकी आहे. आता तिने सगळं काही त्या शरूवर ढकलून दिलंय. आता ही ऐश्वर्या म्हणते, आई आपल्या घरात खोटेपणाची हवा शिरली हो, सगळं काही आपल्या घरातली माणसं खोटेपणा करायला लागलेत आजकाल. आता त्या सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई ये ऐश्वर्या कोड्यात नको बोलू, जे काही झालंय ना ते स्पष्टपणे सांग.
आता ही ऐश्वर्या म्हणते या वर्षीचं आपल्या शेतकरी मालाचं टेंडर या शरयूताईंच्या फितुरीपणामुळे जानकीला मिळालंय. आता लगेच या घाबरतात आणि म्हणतात, सुमित्राबाई म्हणतात, बाई 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 हे काय ऐकते मी, काय ग शरू, अगं काय हे. आता शरू म्हणते, आई ही खोटं बोलते ऐश्वर्या, मी असं काही केलेलं नाहीये. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, अहो कशाला खोटं बोलता शरूताई, तुमच्या लाडक्या जानकी वहिनीने तोऱ्यात सांगितलंय सगळ्यांसमोर की तुम्हीच हे केलंय. नाही, तुम्ही तिकडे गेल्या, कोटेशन बद्दल सगळी माहिती दिलीत आणि किती हुशारीने त्यांनी आमच्यापेक्षा 2 रुपयाने कमी भाव लावला आणि झालं काय, ते लोक जिंकले. त्यांनी टेंडरची बाजू बरोबर स्वतःकडून करून घेतली ना. आता ही शरू काहीतरी बोलणार असते तेव्हा ही ऐश्वर्या म्हणते, नाही नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका शरूताई, तुमच्यामुळे आमचं नुकसान झालंय. मला सांगा, तुम्ही टेंडर विषयी का सांगितलं त्यांना? जानकी वहिनीलाच भेटायला गेला होतात ना तुम्ही या सगळ्यासाठी. खरं सांगा मला, तुम्ही शरूताई गेला होतात की नाही त्या जानकी वहिनीला भेटायला? आता ती म्हणते बरं का शरू की हो ऐश्वर्या, मी गेले होते वहिनीला भेटायला. पण आता ऐश्वर्या किती बदमाश आहे बघा प्रेक्षकांनो, खूपच चालू दाखवली आहे ती. आता या मालिकेतल्या पात्रांबद्दल आपण बोलतोय बरं का, इथे वास्तविक कोणाला काहीही बोलायचा संबंध येतच नाही. तर आता ही शरूला ती बोलूच देत नाही आणि म्हणते, आता तुम्ही बोलूच नका काही, केलं ना तुम्ही कबूल की तुम्ही त्या जानकीकडे गेल्या होतात. शरूताई, आम्हाला सगळं कळतं, आम्ही काही दूध खुळे नाही आहोत. म्हणजे इकडे सख्ख्या भावाला खड्ड्यात पाडायचं आणि तिकडे सावत्र भावाचा फायदा करून द्यायचा. काय शरूताई काय हो. नाही म्हणजे राखी या भावाला बांधायची आणि त्या भावाकडनं ओवाळणी घ्यायची. शी, शोभतं का हो तुम्हाला? आता ती चिडते बरं का शरू आणि म्हणते, ए बस कर, खूप आरोप करतेस तू माझ्यावर वाटेल तसे. काय बोलतेस, कळतंय का तुला? एकतर तुझं कोटेशन मी वहिनीला सांगितलंच नाहीये. मी मान्य करते की मी भेटायला गेले होते वहिनीला, पण सारंग मला काही रेड बीट माहिती नव्हते तुमच्या कोटेशनचे. सारंग आता डोक्यावरच पडलेला आहे. सारंग म्हणतो, मग जानकी वहिनी खोटं बोलते का शरू? तू कशाला तिथे गेली होतीस? अगं किती मेहनत केली होती ऐश्वर्याने त्या टेंडरसाठी, पण तुझ्यामुळे सगळं पाण्यात गेलंय. शरू म्हणते, ए सारंग तू बरं आहेस ना? अरे मी काही केलंच नाहीये, तुम्ही का बोलताय सगळे मला? लगेच ऐश्वर्या म्हणते, बस 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 करा, भांडू नका तुम्ही. नाही सारंग, मला आत्ता सगळं कळतंय बरं का, म्हणजे मला असं वाटायला लागलंय आता बरं का आई, अहो एकतर ती जानकी वहिनी खोटं बोलते, नाही तर शरूताई तरी खोटं बोलताय, काहीतरी एक आहे. म्हणजे बघा ना, अहो जानकी वहिनीनं बरोबर शरूताई आणि सारंग मध्ये भांडण लावून दिलं. बघा बघा, अहो त्यांचा हेतू साध्य झाला. दोघेही एकमेकांशी बरोबर भांडायला लागलेत. म्हणजे ही बाई घराच्या बाहेर राहून काड्या लावते आणि आग आपल्या घरात पेटते. शेवटी शरू चिडून म्हणते, अजिबात नाही हा, जानकी वहिनी असं काहीही करत नाहीये, प्लीज तू असं खोटं नाटं बोलू नकोस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे शरूताई, तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. तुम्हाला आम्ही पैशाची मदत नाही केली ना, फायदा तुमचा झाला नाही, नुकसान मात्र तुम्ही आमचं केलं. त्यांच्याकडनं तुम्ही फायदा करून घेतला पैसे घेऊन. नाही 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 नाही, सुमित्रा एंटरप्राइजेसचं नुकसान केलं तुम्ही मुद्दाम. काय आई, काय बोलतील गावातली लोक? सासू पुढे सून जिंकली. आता मुद्दाम या सुमित्राबाईंच्या मनात काहीतरी घालवून द्यायसाठी बरं का, काय दाखवली बाबा ही ऐश्वर्या, बाप रे बाप. आता ती पुढे म्हणते, शरूताई तुम्ही चुकलात हो, चुकलात. आता लगे मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते, बाप रे, या घरातली जबाबदारी घेते मी सून म्हणून, पण या घरात कोणी माझी साथच द्यायला तयार नाहीये. पण तुमच्या लाडक्या जानकीने भिकारी समजून 2 रुपयाचं नाणं मला परत दिलंय. बघा तुमच्या जानकीने केलंय हे सगळं. आता खरं सांगा मला प्रेक्षकांनो, हा सारंग प्रत्येक वेळेला तिथे होता ना, म्हणजे या जानकीला जेव्हा हिने 2 रुपये दिले गाडी पुसल्यानंतर तेव्हाही तिथे होता. आता पुन्हा त्या जानकीने परत केले पैसे तेव्हाही तिथे होता. याला खरंच काही बोलता येत नाही का हो? आता त्याला एवढं वाईट वाटतं, ती ऐश्वर्या रडायला लागते. तर आता ती रडते ऐश्वर्या आणि निघून जाते खोलीत. लागली सारंग तिच्या पाठीपाठी जात म्हणतो, अहो ऐश्वर्या रडू नका हो. आता त्या सुमित्राबाई शरीवरच ओरडतात. शोभतो शोभतो सारंग सुमित्राबाईंचा मुलगा बरोबर शोभतो. आता तो सारंग गेल्यानंतर सुमित्राबाई म्हणतात, काय गो शरू, असं का केलं तू? पैसे दिले नाही म्हणून? शेवटी ती शरू म्हणते, अगं आई मी काही केलेलं नाहीये ग. शेवटी त्या सुमित्राबाई म्हणतात, मग जानकीने तुझं नाव का घेतलं? शेवटी ती शरू म्हणते, शी बाई मला नाही माहिती मी का आले असेल या घरामध्ये. असं पचक पचक करून ती निघून जाते.
आता बघा इकडे या ऋषिकेशचा जय जयकार होतोय. लगेच त्या ऋषिकेशच्या गळ्यात माळा बिळा घातलेल्या आहे गावकरी लोकांनी. आता हे थोडंसं जरा म्हणजे विजयाचं वगैरे ते आनंद साजरा करताय. मग ती जानकी त्या ऋषिकेशला औक्षण वगैरे करते आणि मग गावकरी सगळे त्यांना पार्टी मागतात. ताई कधी करणार तुम्ही जेवण, आम्हाला कधी बोलवणार वगैरे वगैरे. आता जानकी आणि ऋषिकेश म्हणतात हो आपण ते सगळं करूया, पण तुर्तास तुम्ही पेढे तर खा. ऋषिकेश जानकीला पेढा भरवतो तेव्हा गावकरी या दोघांना चिडवतात. अरे ऋषिकेश दादा कसे पेढा खाऊ घालताय वहिनीला बघा. मग ऋषिकेश म्हणतो अरे तिच्यामुळेच तर मला विजय मिळालाय. मग सगळे पार्टी मागतात तेव्हा ही जानकी सांगते हो हो सगळ्यांना सगळं मिळेल, आता आधी पेढा खाऊन तोंड गोड करा बरं. आता इकडे ही आलीये ओवी आणि आज ओवी शायनिंग मारते बरं का. काल तिची आई मारत होती आणि आता आज ती मारतीये. प्रेक्षकांनो मी तुम्हाला छान तुमचं मनोरंजन होईल अशा पद्धतीने तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देत असते, जेणेकरून तुम्हाला छान मजा यावी ऐकायला. छान वाटतो ना तुम्हाला रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला, मग एखादा लाईक करून टाकत जा की. आता बघा ओवीला असं वाटतं की पेढा आपल्या आजीला नेऊन द्यावा, म्हणून आता ती तिच्या आईला म्हणते आई अगं मला ना पेढ्याचा बॉक्स दे ना, मला हवाय तो माझ्या मैत्रिणीकडे न्यायला. मग जानकी म्हणते कुठली मैत्रीण, तुझी शिऱ्यावाली मैत्रीण का? मग आता ही ओवी म्हणते हो तीच मैत्रीण. मग जानकी सगळा बॉक्स देते. मग ओवी म्हणते अगं एवढे पेढे कशाला? मग जानकी म्हणते अगं तुझ्या मैत्रिणीचं कुटुंब पण असेल की नाही घरी. आता जानकीला माहिती नाही का ही तिच्या आजीला पेढे द्यायला चालली. जानकीने पण मुद्दाम तो बॉक्स दिला ना. आता विनाकारण त्यांच्या घरी भांडणं झाले बरं का. आणि ऐश्वर्या तर अशा गोष्टींची वाटच बघत असते. आता ऐश्वर्या तिथे गच्चीवर असते आणि जानकीने केलेला अपमान तिच्या मनामध्ये खूप सलत असतो. म्हणजे हिने जानकीचा अपमान केला चालतो, पण जानकीने हिचा अपमान केला तर तो तिला चालत नाही. सारंग येतो लागली समजवायला ऐश्वर्या असं काय करता, ओरडू नका न, जाऊ द्या न, सोडून द्या न. पण बाई ही ऐश्वर्या काय ऐकवते बघा त्या सारंगला. मला तर बाई दयाच आली त्या आता तो सारंग बिचारा काळजीने म्हणतोय की अहो जाऊ द्या ऐश्वर्या डोळे पुसा, खरं तर किती नशिबवान आहे ही एवढं काळजी करतो हिचा नवरा. आता ही लगेच म्हणते डोळे कशाला पुसू, मला तर वाटायला लागले आता मला डोळे नसते ना तर बरं झालं असतं. माझे डोळे मी डोनेट करून टाकू का काय असं वाटायला लागलंय मला. काय बहीण आहे हो तुमची, काय धूळ फेकते हो डोळ्यामध्ये, काय जोडी आहे तुमची. लगेच हा सारंग म्हणतो मला पण अशी अपेक्षा नव्हती हो शरुताईकडून, खरंच ऐश्वर्या मला हे सगळं माहिती नव्हतं. आता लगेच ही ऐश्वर्या त्याला खूप बोलते बरं का. ऐश्वर्या म्हणते काय सारंग काय भोळे तुम्ही, अहो तुम्हाला असं वाटलं नव्हतं की तुमची बहीण अशी करेल, तुमची ती जानकी वहिनी असं करेल, तो ऋषिकेश दादा असं करेल, आणि आता तुमची बहीण. तुम्हाला कोणी येऊन मूर्ख बनवतो हो सारंग, काय तुम्ही. नाही तुम्ही आता बोलूच नका, असंच आहे. कोणी काही सांगितलं ना की तुम्हाला लगेच पटतं सारंग. आता आजीचं नाही पटलं का तुम्हाला? आजीने सांगितलं तुम्हाला की गुंडू होऊ दे तर तुम्ही कंपनीवरचा फोकस काढून त्या गुंडूच्या मागे लागला. काय ते रूम मध्ये रोजेस काय लावले, मेणबत्त्या काय लावल्या, सरबत काय ठेवले, काही वाटलं का तुम्हाला सारंग? अहो आज जर जिंकलो असतो ना आपण तर सरबतातली दारू नाही खरी दारू मी आणली असती घरात आणि शॅम्पेन उडवलं असतं अख्ख्या घरामध्ये. काय हो सारंग तुम्ही मला विचारलं होतं ना की मी कशाने खुश होईल. तुम्हाला ना हे सगळं कळायला खूप वेळ लागणार आहे, पण कमीत कमी मी कशाने नाखुश होते ना एवढं जरी तुम्हाला कळलं ना तरी पुरेसं होईल आपल्या नात्यासाठी. अहो सारंग मी या क्षणाला आपल्या फ्युचरचा आणि आपल्या कंपनीचा विचार करते. आपलं घर सांभाळायला मी एकटीच झगडतीये हो सारंग, तसं आपली कंपनी सुद्धा मोठी करायला मी एकटीच झगडतीये, एकटीच लढतीये. तुम्ही कुठेच नाही आहात सारंग. अहो तुम्ही माझ्यासाठी नाहीच, माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवा ना, तर तो मला दिसतच नाहीये सारंग. आता लगेच हा सारंग तिच्या बोलण्यात इतका तिच्या इन्फ्लुएन्स खाली येतो की विचारू नका. लगेच म्हणतो बरोबर आहे ऐश्वर्या तुमचं बरोबर आहे, माझीच चूक आहे, पण आता उघडले माझे डोळे, आता मी असं वेड्यासारखं करणार नाही. हा नवरा तुमच्या पाठीशी असणार कायम. मी शब्द देतो तुम्हाला ऐश्वर्या, तुम्ही जसं बोलताल तसं मी वागेल. आता लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही नेहमी असंच बोलता, सारंग करायची वेळ आली की तुम्ही जाऊ द्या मला बोलायचंच नाहीये. आता असं बोलून ही ऐश्वर्या पुन्हा एकदा तिथे त्या म्हणजे वरती गच्चीवरून बघत असते खाली, तर नेमकी ती ओवी येते आणि या ऐश्वर्याला ओवी आणि त्या सुमित्राबाई दिसतात. आता ती ओवी पेढे घेऊन येते आणि म्हणते हे घे आजी पेढे. त्या सुमित्राबाई विचारतात काय गो ओवी कसले पेढे.
मग ही ओवी म्हणते, अगं आजी माझा बाबा जिंकला ना. मग त्या काही पेढा घ्यायला तयार नसतात. मग ओवी म्हणते, अगं आजी असं समज की तुझा मुलगा ऋषिकेश रणदिवे जिंकलाय, घे तरी पेढा एखादा. मग त्या घेतात बिचाऱ्या, आता नातीच्या आग्रहासाठी घेतात. आता त्या लेकराला काय कळतं बरं. पण नाही बाबा, त्या ऐश्वर्याने त्याचाही तमाशा केला. बघा तिने कसा तमाशा केला. आता ती ओवी म्हणते, अगं आजी बाबा जिंकले ग. मग आता ओवीला त्या सुमित्राबाई म्हणतात, पण आम्ही हरलो ना बेटा. ओवी किती गोड बोलते बघा. ती म्हणते, अगं आजी काही का असे ना, रणदिवेच जिंकले ना, असं का विचार करतेस तू. आता या सुमित्राबाईंना ते खटकतं, पण त्यांना ते पटतं आणि त्या ओवीला छान मिठी मारतात. या ओवीला मारलेली मिठी त्या ऐश्वर्याने बघितली बाबा वरतून आणि आता तिचं डोकं भणकलं ना. आता ती त्या सारंगला बघा कशी लावून देते. आता ती गच्चीवरनं बघतीये. हा फोटो भारी दाखवलाय त्यांनी, म्हणजे सगळं सीन मस्त घेतलाय. ऐश्वर्या विचार करते, घ्या कुठे काय चाललंय घरामध्ये, एवढं सगळं झालं आणि ही सुमित्रा रणदिवे स्वतःच्याच जगात रमली आहे. इतकं भांडण झालं आता माझं आणि त्या शरूचं. यांची कंपनी मागे पडली, पण यांना एका रुपयाचा फरक पडलेला नाही. अजून त्या ओवीला मिठ्या मारतायत. आता त्या ओवीला मिठी मारलेली पाहून ऐश्वर्याला येते आयडिया. ती विचार करते, वेट वेट ऐश्वर्या, हीच वेळ आहे. आता याच गोष्टीचं तू मोठं भांडवल कर. आणि आता त्या सारंगला पुन्हा कशी फितवते बघा. कमाले बाई त्या सारंगची, पण काही बोललं तरी तो बरोबर तिच्यावर विश्वास ठेवतो. आता ऐश्वर्या त्या सारंगला म्हणते, सारंग आता तुम्ही म्हणालात ना की मी जे बोलले ते तुम्ही कराल. मग एकच करा सारंग, की तुम्हाला मी जे सांगेन ना त्या गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा. सारंग लगेच म्हणतो, हो हो चालेल ऐश्वर्या, मी विश्वास ठेवतो. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, मला मान्य आहे सारंग, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर, पण या घरामध्ये खरंच मला साथ नाही हो कोणाची, अगदी तुमच्या आईची सुद्धा. मग सारंग म्हणतो, नाही हो ऐश्वर्या, असं नका बोलू, आईने तुम्हाला काय केलं हो. आता ऐश्वर्या बरोबर गोल गोल फिरवते सारंगला आणि म्हणते, बघा बघा सारंग, आत्ता सुद्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या आनंदाचं सगळं सेलिब्रेशन करायला त्या ओवीला भेटल्या आहेत. सारंग म्हणतो, काय काय सांगताय तुम्ही हे, नाही नाही असं नाहीये. आता इकडे बघा, ही ओवी म्हणते, आजी मला निघू द्या आता, मला उशीर होतोय. मग आता या सहज म्हणतात सुमित्राबाई, अगं ओवी तुझ्या आवडीचे लाडू केलेत मी, चल ये लाडू खा आणि मग जा. आता सारंग इकडे म्हणत असतो की नाही नाही माझी आई आहे ती, माझी आई असं काहीच करणार नाही. आता ऐश्वर्या त्याला म्हणते, तुमचा खूप विश्वास आहे ना तुमच्या आईवर, ठीक आहे चला दाखवते तुम्हाला तुमच्या डोळ्याने. आता ही ओवी घरात आली आहे आणि त्या सुमित्राबाई तिला लाडू देतात आणि आता बरोबर ही ऐश्वर्या सारंगला घरात आणते आणि या दोघींबद्दल म्हणजे दाखवते डोळ्याने की बघा आई कशा पेढे खाताय. सुमित्राबाई आता त्या ओवीला लाडू का काहीतरी देत असतात आणि ऐश्वर्या वरतून सारंगला दाखवत असते, बघा बघा तुमची आई काय करते. आता बघा प्रेक्षकांनो, किती इनोसंट आहे बिचारी ही ओवी आणि ऐश्वर्या या गोष्टीचा बरोबर फायदा करते. आता ती ओवी सहज म्हणते, आजी मी तुला दिलेला पेढा खा ना. आता या सुमित्राबाई पेढा खाणार तेवढ्यात हा सारंग ओरडतच येतो, आई आई काय करते. ऐश्वर्या म्हणते, बघा सारंग बघा, तुम्ही हारलात ना म्हणून तुमची आई पेढा खाते. आता असं बोलल्यावरती खरं तर त्या सुमित्राबाईने तिच्या कानाखाली लगावायला पाहिजे होती, पण त्या बिचाऱ्या सारंग सारख्या इनोसंट आहेत ना, त्या म्हणतात, नाही रे सारंग, अरे असं काही नाही. आता सारंग काही चक्काही बोलतो आईला, अगो आई मी बघितलं, स्वतःच्या डोळ्याने बघितलं ग, आणि ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला होता मी, माझी आई आहे ही, ती असं कधीच करणार नाही, पण तू काय केलं आई हे, अगं मी हारलो म्हणून तू पेढा खाऊ लागली, अगं काय ग असं का वागली ग माझी. आता ही ओवी म्हणते, अरे का सारंग काका सॉरी रे, मी मुद्दाम नाही केलं. आता लगेच हा सारंग ओवीशी एक शब्दही न बोलता गप्पा बस ग असं म्हणतो. आता खरं तर सारंगला ओवी फार प्रिय आहे ना, एवढ्या दिवसानंतर ओवी त्याच्या समोर आली आणि इतक्या वाईट पद्धतीने सारंगने तिला वागवलंय. शेवटी या सुमित्राबाई म्हणतात, अरे सारंग काय बोलतोयस तू हे सगळं. आता सारंग म्हणतो, हिच्या मायबापाने एवढं नुकसान केलं आपलं आणि तू पेढे काय खाते आई. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे काय बोलतोय तू सारंग, अरे लहान लेकरू येते आणि तिने पेढा दिलं तर त्यात काय एवढं चिडायचं, तिच्या मनात पण नव्हतं हे सगळं. आता सारंगने लगेच तो पेढा सुमित्राबाईंच्या हातातून असा हिसकवला आणि तो बॉक्स सुद्धा फेकून दिला. ऐश्वर्या बघतच राहते, म्हणजे ऐश्वर्याला ही अपेक्षा नव्हती सारंग असा तमाशा करेल. मग आता ती ओवी पटकन तिकडे जाते आणि ते पेढे पटापट बॉक्स मध्ये भरते. तिला फार वाईट वाटतंय, पेढ्यांचं असं नुकसान झालंय. आता या सुमित्राबाई म्हणतात, सारंग अरे काय लहान लेकरू आहे ते, असं काय वागतोय त्या ओवीशी. आता सारंग म्हणतो, आई आई तू आतमध्ये जा प्लीज, आज जा म्हणलं ना तुला.
आता लगेच तो सारंगही वरती निघून जातो. त्या सुमित्राबाई सुद्धा आत खोलीत त्यांच्या चालल्या जातात. आता ऐश्वर्या मनाशीच हसत असते. आता तिला हसताना ओवीने पाहिलंय. आता ओवीच्या जवळ येते ती आणि त्या ओवीकडे रागाने बघते. बाई बाई भूतासारखीच वाटली मला ती. ओवी घाबरते ना तिला, तिचे डोळे बिळे बघून, आणि ओवी चुपचाप तिथून निघून जाते. आणि आता ऐश्वर्या खूप हसते. मनाशीच मजा येते ऐश्वर्याला हे सगळं करून. वा रे वा ऐश्वर्या, काय बाई दाखवली आहे प्रेक्षकांनो. भयंकरच आहे बाबा हे सगळं. आपण ऐश्वर्या नावाच्या या पात्राबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. तर पुढे आपण बघतोय की ही रडत रडत आली ओवी घरी. आई आई करून. जानकी म्हणते, अगं बाई काय झालं ओवी, तुला का रडतेस तू, काय झालं बेटा. आता ओवी तर आधी खूप वेळ रडते. जानकी तिला विचारते, काय झालं बेटा, लागलं का तुला, पायाला लागलं का, हाताला लागलं का, काय झालं मग, काय रडतेस तू. मग ओवी म्हणते, अगं आई सॉरी ग, म्हणजे मी तुला सांगितलं की मी मैत्रिणीकडे चालले, पण मी आजीकडे गेले होते ग पेढे घेऊन. मग ही जानकी म्हणते, मग काय झालं, मला माहित होतं तू आजीकडे जाणार आहेस म्हणून. आता ती खूप वेळ सॉरी सॉरी म्हणते ओवी. मग जानकी म्हणते, अरे बेटा सॉरी नको म्हणू, मला माहिती आहे तू लपून लपून आजीला भेटायला जायचीस. असं छोटंसं खोटं बोलणं आपल्याला चालतं बेटा, म्हणजे तू हे सगळं आपल्या घरासाठी करत होतीस ना, म्हणून म्हणते मी. तू काही बोलली का आजीला, का आजी तुला काही बोलली. मग ओवी सांगते, अगं आई नाही, मी आजीला भेटले, आजीला मी पेढे दिले आणि आजी पेढा खाणारच होती. तितक्यात सारंग काका तिथे आला आणि आता झालेला सगळा प्रकार ओवीने तिच्या आईला सांगितला. आता ओवीला हे सगळं रडून रडून सांगताना आणि बोलताना बघून या ऋषिकेशचं डोकं सरकलं. आता तो विचार करतो, आता माझी सटकली असं म्हणून आता तो या सारंगला धरून हाणायला चाललाय प्रेक्षकांनो. पण आता काय झालंय माहितीये का, मजा आली. आता यांचा एवढा तमाशा वाढलाय, सगळ्या गावाला तर तमाशा झालाच आहे, पण आता हे नाना जे आहेत ना, त्यांना जास्ती त्रास होतोय या गोष्टीचा. झालेला प्रकार ही ओवी तिच्या आईला सांगते आणि ऋषिकेश ते सगळं ऐकतो आणि खूप संतापतो. आता जानकीला माहितीये ऋषिकेश रागाच्या भरात काहीतरी विपरीत करेल. हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये ऋषिकेश या जानकीला आणि ओवीला कडी लावून लॉक करतो आतमध्ये आणि त्या रणदिव्यांच्या घरात गेलाय. सारंग सारंग बाहेर ये. आता सौमित्र, सारंग, ऐश्वर्या, सुमित्राबाई सगळे बाहेर आलेत. नाना खिडकीतनं त्यांच्या खोलीच्या हा तमाशा बघतायत. आता हा ऋषिकेश म्हणतो, सारंग तुला लाज नाही वाटली का, ओवीवर हात उचललास तू. ऋषिकेश म्हणतो, लहान लेकरावर ओरडतोस का, तुझी मर्दानगी हीच आहे करे. आता ऐश्वर्या ऋषिकेशला उलटून बोलते आणि म्हणते, मग कशाला पाठवता तुमच्या पोरीला आमच्या घरी. आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, अय माझ्या पोरीचं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून घेऊ नकोस. मग लगेच सारंग त्याच्यावर चिडतो, माझ्या बायकोला बोल नको, लगे हाना मारा कुठे विचारू नका. आणि मग ते नाना तिकडनं बघताय खिडकीतून, त्यांना कसं तरी होतंय, आपले लेकरं असे भांडतायत, आता काय व्हायचं पुढे, कसं व्हायचं. आणि इकडे जानकीला टेन्शन, म्हणजे त्या ओवी आणि त्या सुमित्राबाई भेटत होत्या, आता ते भेटणंही बंद झालं. थोडक्यात हे झालं. आता बघू प्रेक्षकांनो, उद्याचा तमाशा बघायला मजा येणार आहे. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा असा अंदाज आहे बहुतेक तरी आता हे नाना लवकरच बोलायला लागतील आणि ऐश्वर्याचं पितळ उघडं पडेल असं वाटतंय खरी, कारण त्यांनी सांगितलं होतं की 300व्या भागामध्ये नाना बोलायला लागणार आहेत म्हणून. बघूयात प्रेक्षकांनो, माझा अंदाज खरा निघतो का, कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.